विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केला 1000+ अतिसंभाव्य प्रश्नांचा महायज्ञ। या महायज्ञामध्ये 1000 पेक्षा अतिसंभाव्य प्रश्न आपण बघणार आहे। नुसते प्रश्न नाही बघणार आहे, एक एक प्रश्न घेणार, त्या प्रश्नाचं काय उत्तर येतंय, बाकीचे पर्याय का नाहीत, एलिमिनेशन टेक्निक काय असते, याबरोबरच त्या प्रश्नावरून आपण काय लक्षात ठेवायचं, काय शिकायचं, सगळं इन डिटेल बघणार आहे। आजचं जे लेक्चर आहे स्पेसिफिकली ज्या विद्यार्थ्यांनी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक याचा फॉर्म भरलाय, ही पोस्ट त्यांना पाहिजे त्यांच्यासाठी आहे। पण कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक वाले सुद्धा हे लेक्चर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे। जे विद्यार्थ्यांनी सायंटिफिक असिस्टंटचा फॉर्म भरलाय ते बेसिकली हे लेक्चर बघू शकतात, नॉलेज कुठून भेटतं घ्यायलाच पाहिजे, पण त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे। पण याच्यापेक्षा थोडी हार्ड लेवल त्यांच्यासाठी असते। आजचं लेक्चर त्यांना सुद्धा महत्त्वाचंच ठरणार आहे। चला सुरुवात करूया। आज काय करणार आहे माहिती का, आपण 10 प्रश्न घेणार, त्याचे काय उत्तर येतील, एलिमिनेशन टेक्निक काय असते, त्या प्रश्नांमधून काय लक्षात ठेवायचं सगळं बघणार आहे। चला 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 बघूया, चलो जी देखो। त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी सायंटिफिक असिस्टंटचा फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की आपल्या ॲप्लिकेशनवर याची बॅच आजपासून स्टार्ट झालेली आहे। या बॅचमध्ये ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो टेक्निकल पार्ट आहे केमिस्ट्री आणि फोरेन्सिक सायन्स याची परिपूर्ण तयारी मी स्वतः करून घेणार आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, म्हणजे तुम्ही जर लाईव्हला ॲब्सेंट असाल तरी सुद्धा ती रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुमच्या ॲप्लिकेशनवर असणारच आहे। तुम्ही ती अनलिमिटेड कितीही वेळा ते लेक्चर बघू शकता, म्हणजे पहिलं लेक्चर तुम्ही एक्झामच्या आदल्या दिवशी अनलिमिटेड सुद्धा बघू शकता। कंटिन्युअस सगळे लेक्चर तुमच्याकडे असणार आहे। या बॅचमध्ये मी स्वतः व्यवस्थित लक्ष देऊन एक PDF नोट्स बनवली आहे, ती तुम्हाला मी देणार आहे। ही PDF नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता, लॅपटॉपला बघू शकता, ती डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता, हार्ड कॉपी म्हणून वापरू शकता। यासोबतच आपल्याला माहिती आहे TCS साधारणतः 30-40 दिवसानंतर एक्झाम घेते, पण 1 महिन्यानंतर आपण रेडीच असलं पाहिजे एक्झामला। त्याच्यासाठी काय केलंय, साधारणतः 25 ते 30 दिवस आपण हे सगळं थेरॉटिकल कॉन्सेप्ट्स बघणारे, केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्स दोन्हीच्या पण, म्हणजे 40 प्रश्न, तब्बल 40% पार्ट याच्यामध्ये कव्हर होणार आहे तुमचा, जो गेम चेंजिंग असणार आहे। याच्यामध्ये 25 ते 30 दिवस आपण काय करणार आहे, सगळ्याच थेरॉटिकल कॉन्सेप्ट शिकून घेणार आहे। कारण तुम्हाला एक्झाम थेरॉटिकल नाहीये, तुम्हाला MCQ टेस्ट द्यायची। मग MCQचं काय सर, तर एकदा तुमचं क्लॅरिटी आली तुम्हाला या सब्जेक्टची की त्यानंतर तिथून पुढं एक्झाम होईपर्यंत आपण MCQ बेस्ड सेशन्स आपण बघणार आहेत। याची जे MCQ सॉल्विंग सेशन्स असतील, प्रत्येक वेळेस मी स्वतः MCQ घेऊन येणार, तुम्ही आन्सर्स द्यायचे, काय चुकतंय, कसं चुकतंय, कुठं एलिमिनेशन तुम्हाला जमलं नाही, एखाद्या प्रश्नाकडे कोणत्या व्ह्यूने बघितलं पाहिजे, सगळं आपण सगळं बघणार आहे। कारण आपल्याला MCQ टेस्ट द्यायची, पण MCQ टेस्ट देण्यासाठी सगळं थेरॉटिकल नॉलेज लागणार आहे। याबरोबरच MCQ टेस्ट आपण जेव्हा अरेंज करू तेव्हा स्टुडंटचे डाऊट सेशन सुद्धा अरेंज करणार आहेत की विद्यार्थ्यांना काय प्रश्न पडतायत, कसं त्याला सामोरे जायचं। बघा, ही बॅच आजपासून स्टार्ट झाली असेल, तुम्हाला एनरोल व्हायचं असेल तर तुम्ही एनरोल होऊ शकता। दुसरे जे विद्यार्थी आहेत वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, सेम स्ट्रॅटेजी आहे, डेडिकेटेड बॅचेस आहेत, कारण एक्झाम डिमांड्स प्रत्येक पोस्टची वेगवेगळी आहे। यांच्यासाठी सुद्धा आपण बॅच आजपासून स्टार्ट केलेली आहे। कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक जे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं त्यांच्यासाठी सुद्धा डेडिकेटेड बॅच आपण आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे। त्याची एक्झाम डिमांड वेगळी आहे। सायंटिफिक असिस्टंटवाले ते फॉर्म भरला असेल, पण त्याची एक्झाम डिमांड वेगळी आहे। पण जे विद्यार्थ्यांनी कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक असे 2 भरले, त्यांनी मात्र एकच बॅचला एनरोल झालं तरी चालेल। मी प्रेफर करेल की तुम्ही वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकची बॅचच एनरोल करा, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली कनिष्ठ प्रयोगशाळेचा त्याचा सुद्धा बऱ्यापैकी चांगला अभ्यास होईल। थोडा हाय लेवलनी होईल, पण चांगलाच असेल, एक्स्ट्रा नॉलेज कधीही वाया जात नाही। ज्या विद्यार्थ्यांनी वरिष्ठ लिपिक भांडार याच्यासाठी फॉर्म भरला त्यांच्यासाठी सुद्धा आपण डेडिकेटेड बॅच आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून दिली आहे। आजपासूनच सगळ्या बॅचेस रन होणार आहेत, स्टार्ट झालेले आहेत। सगळं क्वांटिटी, सगळं नुसतं क्वांटिटी मटेरियल नाहीये, सगळं आपल्याला क्वांटिटी सोबतच क्वालिटी पण प्रोव्हाइड केलेली आहे। म्हणजे तुम्हाला जेवढं लागतं ना ती क्वांटिटीमध्ये तुम्हाला मटेरियल भेटणारच आहे, पण सगळं क्वालिटी मटेरियल असणार आहे। तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायचं नाहीये। चलो जी, हम क्या कर रहे हैं। आता बघा, आपण काही क्वेश्चन्स बघणार आहेत, बरोबर आहे। प्रश्न बघितल्यानंतर तुम्ही 15 सेकंदात प्रयत्न करा। तुम्हाला मी सांगितलंय स्पर्धा परीक्षा ही माइंड गेम असते, शांत मन असलं पाहिजे, मनाला प्रॅक्टिस असली पाहिजे का 15 सेकंदाच्या आसपास उत्तर द्यायला पाहिजे। जर तुम्ही मराठीचा वेळ वाचवला तर तुम्हाला इथं तुम्हाला तो युटिलाइज करता येईल, कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना इंग्रजीचा पण प्रॉब्लेम असतो। काळजी करू नका, टेक्निकल बॅचेस ह्या फक्त ॲप्लिकेशनवर होतील, पण जे नॉन टेक्निकल पार्ट आहे ना त्याच्यासाठी माझे
आपले स्वतःचे यूट्यूबवर सगळे लेक्चर्स येतच राहणार आहेत. म्हणजे मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी याचे लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर मी अवेलेबल करून देणार आहे. जस्ट टेक्निकल पार्ट आपण ॲप्लिकेशनवर घेणार आहोत. जर तुम्हाला एनरोल व्हायचं आहे तर सर मी काय करू, तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून केमटीच ॲप्लिकेशन, गुगल प्ले स्टोअरवरून माझं केमटीच ॲप्लिकेशन डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सगळे त्या ठिकाणी फ्लायर्स दिसतील. त्याच्यामध्ये तुमची जी बॅच आहे ती तुम्ही निवडू शकता. काही शंका असल्यास फोन करू शकता. चलो जी, अब हम क्या करेंगे, 10 क्वेश्चंस देखेंगे, लेकिन क्वेश्चन नहीं देखना है ये क्वेश्चन और इसका आंसर, ऐसा नहीं करना है हमें. असं अजिबात नाही करायचं. त्या प्रश्नापासून काहीतरी शिकायला भेटतं ते शिकायचं. चलो जी, सिर्फ 15 सेकंड्स. चला बरं, सोडवा प्रश्न, सोडवा. आपण ना मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये पण विचार करायला शिकलो पाहिजे, बरोबर. नुसतं फक्त मराठी घेऊ नका. पण जे विद्यार्थी कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक असतील किंवा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठीच अप्लाय केला, त्यांनी थोडंसं मराठीला प्रेफरन्स द्या. कारण प्रश्न बऱ्यापैकी मराठीमध्ये सेट होत असतात. पण सायंटिफिक असिस्टंट वाले नाही बरं का, त्यांनी इंग्रजीकडे फोकस द्या. चलो जी, देखो इसका आंसर क्या है. सिर्फ 15 सेकंड्स. चलो देखो, अच्छे से देखो. 15 सेकंदापेक्षा जास्त देऊ नका वेळ. डन. चलो चलो चलो, हो गया, आंसर मिल गया आपको. चलो बघूया आपण काय होतंय. प्रश्न काय बघा, खाण्याचा सोडा या संयुगाचे रासायनिक सूत्रे डॅश 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 आहे. आपण जो काही खातो ना तो सोडा आहे, त्याचं रासायनिक सूत्र काय आहे हा प्रश्न आहे, बरोबर. NaHCO3, Na2CO3, CaHCO3, CaCO3. मी नेहमीप्रमाणे सांगतो, प्रश्न कितीही सोपा येऊ द्या किंवा कितीही अवघड येऊ द्या, पूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय, सगळे ऑप्शन्स वाचल्याशिवाय क्लिक करायचं नाही. चला, प्रश्न पूर्ण वाचला, सगळे ऑप्शन्स वाचले, व्हॉट इज द आन्सर. इथून शिकायला भेटणार आहेत 2 गोष्टी. बघा, NaHCO3 म्हणजे सोडियम आता इथं बघा NaHCO3 आणि Na2CO3, बरोबर. आता Na2CO3 ला काय म्हणतात माहिती का, सोडियम कार्बोनेट, बरोबर. आणि NaCO3 ला काय म्हणतात, NaHCO3 ला काय म्हणतात, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट, बरोबर. आता सोडियम बायकार्बोनेट या बाय शब्दाने ना घोळ केलाय. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, जो आपण घरामध्ये भजी असेल किंवा काय असेल त्याच्यामध्ये टाकून खातो, त्याला म्हणतात खाण्याचा सोडा, बरोबर. आणि त्याचं फॉर्म्युला काय आहे, केमिकल फॉर्म्युला काय आहे, त्याचा रासायनिक सूत्र काय आहे, NaHCO3, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट. लक्षात आलं. खायची गोष्ट आणि बाकीचं आणखी तुम्हाला ते पण सांगणार आहे, आणि धुण्याची गोष्ट याच्यात फरक आहे. बघा आता दुसरा बघा, कन्फ्युजन असतं इथं, मुद्दामून त्यांनी कन्फ्युजन केलंय. Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट, फक्त बाय शब्द नाहीये, हायड्रोजन नाहीये त्याच्यामध्ये, आणि याला म्हणतात धुण्याचा सोडा. म्हणजे धुण्याचा सोडा, एखाद्या दिवशी सोडा संपला आणि धुण्याचा सोडा भजीमध्ये टाकून खाल्ला चालणार नाही. याला वापर डिटर्जंटमध्येच होतो बरं का. धुण्याचा सोडा आहे त्याला डिटर्जंटमध्ये होतो, निरमा वॉशिंग पावडर, त्याच्यामध्ये Na2CO3 असतो. आणि खाण्यासाठी जो आपण सोडा टाकतो ना, तर तो असतो NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट. इसके कहते हैं खाण्याचा सोडा. आलं का ध्यानात, लक्षात ठेवा. 12वीच्या बेस्टचे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळे थोडीशी मराठीची सवय लावून ठेवा. चलो, आन्सर भेटला ना तुम्हाला. पण ह्या दोघांचं काय, याचा तर काहीच अर्थ नाही, त्याला फॉर्म्युलाचं नाहीये, काहीतरी टाकायचं, तुम्हाला कन्फ्यूज करायचं म्हणून दिलं असेल त्यांनी. चौथा मात्र इथून काय शिकू सर मी, कॅल्शियम कार्बोनेट. याला काय म्हणतात, कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. तुम्ही जर बघितलं असेल, खडू आहे ना आपला, बरोबर, खडू डस्टर फळा, त्या जो खडू असतो त्याच्यामध्ये ते कंटेंट असतं, त्याच्यामध्ये काय आहे असं जर विचारलं तर त्याच्यामध्ये असतं कॅल्शियम कार्बोनेट. या प्रश्नाकडून समजलं तुम्हाला, करेक्ट. दोघांमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ते मुद्दामून कधी आता धुण्याचा सोडा विचारला तरी दोघं असणार आहेत, हे केमिकल फॉर्म्युले दोघं असणार आहे. बायकार्बोनेट, बाय म्हणजे काय, बायका किचन, आणि आणि खाण्याचा सोडा, ज्याच्यामध्ये H नाही त्यांच्यामध्ये काय, धुण्याचा सोडा, असं काहीतरी लक्षात ठेवू शकता. चलो जी, सेकंड क्वेश्चन देखते हैं. सिर्फ 15 सेकंड्स. चलो चलो चलो, फक्त 15 सेकंद. आता बघा काय क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे, खालीलपैकी डॅश 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 हा रासायनिक बदल आहे. खालीलपैकी कोणता किंवा डॅश 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 हा केमिकल काय आहे, चेंज आहे. केमिकल चेंज खालीलपैकी काय आहे. बदल 2 प्रकारचे असतात बरं का. एक फिजिकल चेंज
केमिकल चेंज, बरोबर. भौतिक बदल आणि रासायनिक बदल. भौतिक बदल म्हणजे काय, ज्याच्यामधला जो केमिकल प्रॉपर्टीज असतील ना त्या बदलत नाहीत. म्हणजे ना तुम्ही पाणी घेतलं, बरोबर, आणि त्याला बर्नरने हिटिंग दिलं, 100 डिग्रीला काय होईल, त्याचं बॉइलिंग होईल, पाण्याची वाफ तयार होईल. पण पाण्यामध्ये H2Oच होता. संयुग कोणतं होतं, कंपाऊंड H2O. पाणी म्हणजे काय, H2O, बरोबर. पाण्यामध्ये H2Oच होतं, वाफेत सुद्धा H2Oच असेल. तुम्हाला वाटलं वाफ नाही, माझ्याकडे आता चिलिंग करायचं, त्याला बर्फ बनवला, त्याच्यात सुद्धा H2O हेच संयुग असेल. म्हणजे इथं केमिकल प्रॉपर्टीज चेंज झाल्या का, त्याच्या नाही. हा केमिकल बदल नाही. केमिकल बदल म्हणजे काय, जर तुम्ही गॅस वापरता किचनमध्ये, जो LPG गॅस आहे, LPG का मतलब क्या होता है, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस. आता तिथं पण एक क्वेश्चन बनतो, याच्यामध्ये ना हायड्रोकार्बन्स असतात. डिटेल घेणार आहे मी. हायड्रोकार्बन म्हणजे ज्याच्या कंपाऊंडमध्ये ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे त्याला हायड्रोकार्बन म्हणतात. अल्केन, अल्कीन, अल्काइन सगळे हायड्रोकार्बन्स आहेत. आता LPG मध्ये कोणता मेजरली हायड्रोकार्बन आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारतात, हे तर क्वेश्चन बघणारच आहे. आता याच्यामध्ये अल्केन्स असतात. LPG लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस, याच्यामध्ये अल्केन्स असतात. कोणते कोणते, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे. पण सर्वात जास्त हाय कंटेंट कोणतं, तर त्याच्या LPG मध्ये असतं आयसोब्युटेन. काय असतं, ब्युटेन, ANE, अल्केन, ANE. इथं लक्षात ठेवा बरं का. आता इथून 2 प्रश्न भेटले आपल्याला. अल्केन कोणते असतात, आयसोब्युटेन असतो LPG मध्ये. तुम्ही काय करता, गॅस जो असतो ना आयसोब्युटेन, ते अल्केन्स ते बाहेर येतात, त्या नळीमधून जातात, तुम्ही त्याला पेटवता आणि लायटर दिल्यामुळे त्याच्यातून काय होते, ज्वलन होतं, त्याचं वेगवेगळे गॅसेस बाहेर पडतात. आता काय झालं, आयसोब्युटेनचं कन्व्हर्जन झालं, त्याच्या प्रॉपर्टीज बदलल्या. कोणत्या, केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजेच काय, हा रासायनिक बदल आहे, केमिकल चेंज आहे, भौतिक बदल नाहीये. मग मला सांगा, इथून खूप शिकायला भेटणाऱ्या साखर पाण्यात विरघळणे हा केमिकल बदल आहे का रे? बघा, नाहीये. कसा सांगतो, साखर म्हणजे काय, आता इथं परत नवीन क्वेश्चन शिकून घ्यायचा. साखरला आपण काय म्हणतो, सुक्रोज म्हणतो बरं का. कार्बोहायड्रेट आहे तो, त्याला म्हणतात सुक्रोज. आता साखरचा फॉर्म्युला काय आहे, बरोबर. जर असं विचारलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा आहे. कसा लक्षात ठेवायचं सांगतो, कसा लक्षात ठेवायचं. इथं बघा, 12, 22, 11. कसं, CHO 12. एक मिनिट तुम्हाला व्यवस्थित सांगतो. CHO बघा, 12, 22 आणि 22च्या अर्धे 22 आणि याच्यावरून लक्षात ठेवा 11. सुक्रोज म्हणजे 12, 22, 11. CHO सुक्रोज म्हणजे साखर घेतली. आता बघा सोल्युशन कसे तयार होत असतं. एखादं सोल्युशन कसं होतं, सोल्यूट प्लस सॉल्वंट वे गेट सोल्युशन. साखर सोल्यूट आहे, वॉटर पाणी काय झालं, सॉल्वंट झालं, दोघं मिक्स केले, यांच्यापासून पाक तयार झाला साखरेचा, याला म्हणायचं सोल्युशन. याच्यामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाहीये, कोणाच्या प्रॉपर्टी चेंज होत नाही, डायल्युशन होत असतं फक्त. तो साखर पाण्यात विरघळणे, दिस इज नॉट ए केमिकल चेंज. ये क्या नहीं है, केमिकल चेंज नहीं है. पाण्याचं वाफेत रूपांतर होणे, काहीच नाही बदल होणार, H2Oच राहणार आहे. हा पण काय रासायनिक बदल नाही. पाण्याचं बर्फात रूपांतर केलं तरी काही होणार नाही, तेच राहणार आहे, H2Oच राहणार आहे. पण स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या वायूचे ज्वलन जर केले तर आयसोब्युटेनचं काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्याचं काय होणार आहे, तर आपण त्याला जाळतो, त्याच्यापासून वेगवेगळे गॅसेस तयार होतात, मग त्याच्यापासून आपण उष्णता पण मिळवतो. डन. म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये रासायनिक बदल झाला. क्या आंसर मिला आपको, 4th आंसर भेटलं. चलो जी, नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं, लेकिन सिर्फ 15 सेकंड्स. चलो देखो. मिश्रणाचे किती प्रकार पडतात? मिश्रण मतलब मिक्सचर. एखादं मिक्सचर म्हणतो ना आपण, तर त्याचे प्रकार किती असतात? डन. किती भेटले तुम्हाला? बघा, मिश्रणाचे किंवा मिक्सचरचे 2 प्रकार पडतात. मिक्सचरचे 2 प्रकार आहेत, होमोजेनियस आणि दुसरं हेटेरोजेनियस. होमोजेनियसला म्हणतात समांगी मिक्सचर, समांगी, आणि दुसरं म्हणतात विषमांगी. समांगी विषमांगी काय असतं ते पण सांगतो मी तुम्हाला, बरोबर. आपण इन डिटेल ते बघणार आहे, पुढे तो प्रश्न आलेलाच आहे. सध्या मग मिश्रणाचे किती प्रकार झाले रे? सध्या मिश्रणाचे किती प्रकार आहेत? 2. कोणते?
कोणते कोणते समांगी आणि विषमांगी, होमोजेनियस, हेट्रोजेनियस। चलो एवढंच लक्षात ठेवायचं, इथं इन डिटेल अपन बाद में देखने ही वाले हैं नेक्स्ट क्वेश्चन में। चलो फोर्थ क्वेश्चन देखो अच्छे से, देखो काय प्रश्न विचारलाय। मूलद्रव्याचे वर्गीकरण साधारणपणे किती प्रकारात केले जाते? एलिमेंट्स जे असतात ना पेरियोडिक टेबलमध्ये 118 हायड्रोजन पासून बाकीचे सगळे, बरोबर, ते इन डिटेल आपण पेरियोडिसिटीमध्ये ते बघावंच लागतं आपल्याला, ते बघणारच आहोत। तर हे मूलद्रव्यांचे किती प्रकार पडतात सांगा बरं? 3 प्रकार पडतात। आता एलिमेंटचे 3 प्रकार कोणते पडतात? एक मेटल्स, दुसरा नॉन मेटल्स आणि तिसरा मेटेलॉइड्स, जे इंग्लिशमध्ये आहेत त्यांच्यासाठी। मराठीमध्ये 3 प्रकार पडतात, धातु, अधातु आणि धातु सदृश्य। तो इसका क्या आंसर मिला आपको? आपको आंसर मिला तीसरा नंबर, तो ऑप्शन 3 भेटला ना। सिंपल आहे ना? चलो सिंपल है। चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं, लेकिन 15 सेकंड्स। डॅश 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 हे एक मिश्रण आहे, खालीलपैकी काय मिक्सचर आहे? आता कंपाऊंड वेगळं असतं, ते सांगणारे मी, संयुग वेगळं असतं आणि मिक्सचर वेगळं असतं। संयुगामध्ये काहीतरी मोडामोडी होऊन काहीतरी नवीन घडतं, मिक्सचरमध्ये ते फक्त एकत्र येतात पण त्यांच्यापासून नवीन असं काही घडत नसतं, ते फक्त एकामेकामध्ये मिक्स झालेले असतात। बघा, कार्बन, कार्बन त्याची संज्ञा सिंबॉल सी आहे। साखर, साखर म्हणजेच कोण रे? आत्ताच पाहिला, सुक्रोज। कोण आहे सुक्रोज? कार्बोहायड्रेट आहे, इन्स्टंट एनर्जी देतो, इन्स्टंट एनर्जी, बरोबर। ग्लुकॉन डी, असं सुक्रोज पण कार्बोहायड्रेट आहे, ॲज लाईक ग्लुकॉन डी। तर साखरचा फॉर्म्युला काय आहे? CHO, बरोबर। 12 काय म्हणायचं रे? कसं लक्षात ठेवणार? 12, 22, 11 इथून शिकायला भेटलं। बघा, ऑक्सिजन त्याची संज्ञा ऑक्सिजन O। बघा आता हे सगळे काय झाले? एलिमेंट आहे, हा एलिमेंट आहे, हा एलिमेंट आहे। साखर काय? संयुग आहे। साखर काय आहे? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन याच्यापासून संयुग, कंपाऊंड आहे, ते मिक्सचर नाहीये। हवा, हवेमध्ये काय? नायट्रोजन आहे, गॅस, ऑक्सिजन आहे, आपण कार्बन डायऑक्साईड सोडतोय, कार्बन मोनॉक्साईड सोडतोय, आपण जेवढे गॅसेस सगळे सोडलेत त्याच्यापासून ऍसिड रेन होते। ऍसिड रेन काय? याच्यावर परत प्रश्न विचारतात। ह्या गॅस सगळे काय आहे? असं दिसतं इथून ऑक्सिजन बाजूला आहे, इकडून नायट्रोजन, असं होत नाही ना। सगळे काय आहे? ते एकमेकांमध्ये मिक्स झालून त्याच्यापासून मिक्सचर तयार झालेला आहे। इसका क्या मतलब हुआ रे? कौन सा मिक्सचर है? कौन सा मिक्सचर है? हे जे हवा आहे ना, एअर, हे काय आहे? एक मिक्सचर आहे, संयुग नाही आहे। डन। चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं, क्वेश्चन नंबर 6। चलो 15 सेकंड्स जस्ट, 15 सेकंदात। पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना डॅश 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 म्हणतात। ज्या विद्यार्थ्यांनी 100% माझे प्रीवियस सेशन्स पाहिले असतील यूट्यूबवर, ते लगेच इथं उत्तर देतील। डन। सिंपल है, बहुत सिंपल है ये क्वेश्चन। बघा आता आम्ल आणि आम्लारी, ऍसिड्स आणि बेसेसमध्ये काय आहे? जे विद्यार्थी 12वीच्या बेसवर कनिष्ठ किंवा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी अप्लाय केले, त्यांना तीच एक्झाम फोकस आहे। त्यांनी एकच कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची, अरेनियस कॉन्सेप्ट। त्यांनी लेविस वगैरे काही लक्षात ठेवायचं नाही। पण ज्या विद्यार्थ्यांनी सायंटिफिक असिस्टंटसाठी पोस्टसाठी अप्लाय केलं, त्यांना 5 कॉन्सेप्ट याद रखना ही पड़ेगा। वो तो कंप्लीट ही है। आज इस सेशन में हम जो सायंटिफिक असिस्टंटचं जे ॲप्लिकेशनवर लेक्चर आहे, तिथं आज दोन कॉन्सेप्ट होतील, एकच कॉन्सेप्ट राहणार आहे। बघा, आम्ल आणि आम्लारीसाठी तुमच्यासाठी एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची, अरेनियस कॉन्सेप्ट। बाकीचं सोडा, जो H+ देतो पाण्यामध्ये त्याला अरेनियस ॲसिड म्हणतात। जो OH- देतो पाण्यात विरघळल्यानंतर, एखादा सबस्टन्स घेतला, पाण्यात विरघळला आणि त्याने जर OH- दिला, त्याला अरेनियस बेस म्हणतात। पण जे बेस पाण्यात विरघळतात त्यांना अल्कली म्हणतात, पण जे बेस पाण्यात विरघळत नाही त्यांना बेसच म्हणतात। म्हणजे सगळ्या अल्कली बेस असतात, पण म्हणजेच का बेस असतात, म्हणजे काय आम्लारी, बरोबर। म्हणजे सगळ्या अल्कली आम्लारी असतात, बेस असतात, पण सगळेच बेस पाण्यात विरघळत नाही, म्हणून सगळेच बेस अल्कली असू शकत नाही। अब आपका आंसर मिल गया होगा। आम्लारींनाच काय म्हणतो आपण? आम्लारींनाच अल्कली म्हणतात। ऍसिड, आम्ल म्हणजे ऍसिड नाही म्हणत, न्यूट्रल म्हणजे उदासीन नाही, याचा तर काही प्रश्नच नाही। भेटला आंसर, आपल्याला शिकायला भेटलो कसं आपल्याला कशा पद्धतीने एलिमिनेट करायचे ऑप्शन। चलो जी नेक्स्ट 7th नंबर क्वेश्चन, अच्छे से देखो।
पूर्ण प्रश्न वाचायचा आहे, सगळे ऑप्शन्स वाचायचे, मगच आपल्याला क्लिक करण्याची सवय लावायची. चलो, अग्निशमनासाठी फायर एक्सटिंग्विशर मध्ये किंवा अग्निशमनासाठी डॅशचा वापर करतात. भेटला आन्सर. आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय काय असतं. तुम्ही जर फायर एक्सटिंग्विशर बघितलं असेल, तुमच्या कॉलेजमध्ये असेल कुठेतरी, कारण कॉलेजेसला कंपल्सरी सांगितलेलं आहे का प्रत्येक ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर असलंच पाहिजे. इन डिटेल आपण त्याच्यावर ABC का लिहिलेलं असतं, कोण कशासाठी वापरायचं, हे वेगवेगळे टाईप्स आहेत फायर एक्सटिंग्विशरचे. आज मी तुम्ही नेमकं याच्यामध्ये होतं काय ते सांगतो. याच्यामध्ये एक पिन असते बघा वरून, ती पिन ओढावी लागते आणि असं जोरात दाबावं लागतं. जोरात दाबलं की काय होतं, वरती तिथं सोडियम बायकार्बोनेटचे रॉड्स असतात. ते रॉड काय होतात, खाली पडतात. खाली कॉन्सन्ट्रेटेड HCl असतं. खाली पडले का त्या NaHCO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl यांची काय होते, रिॲक्शन होते. रिॲक्शन होते म्हणजे काय, केमिकल बदल. केमिकल काय झाला, चेंज झाला. रिॲक्शन होऊन तिथून जनरेट होतो कार्बन डायऑक्साईड आणि तो कार्बन डायऑक्साईड आपण दाबल्यामुळे बाहेर पडतो. आणि आपण काय कोणाच्या तोंडावर मारणार आहे का, नाही, आपण मारणार आहे जिथं आग लागली तिथं. आता आपल्याला माहिती ऑक्सिजन कोण, हे आग लावे आहे, तो काय करतो, आग लावून देतो. आता हा कार्बन डायऑक्साईड मध्ये पडतो आणि जो ऑक्सिजन आग लावण्याचा प्रयत्न करतो तिथं मध्ये जाऊन बसतो आणि त्याच्यामुळे काय होतं, ती आग विझवण्यास मदत होते. म्हणून बघा प्रश्न, अग्निशमनासाठी कशाचा वापर करतात, कशाचा वापर करतात, हायड्रोजन करतात का, नाही. ऑक्सिजन हा तर आग लावे आहे, आणखी वाढून टाकल. नायट्रोजन तर अजिबातच नाही. वी गेट द आन्सर कार्बन डायऑक्साइड. त्याचा फॉर्म्युला काय बघा, CO2. करेक्ट, कार्बन डाइऑक्साइड भेटला आंसर. चलो जी, नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. खालीलपैकी 15 सेकंदात सोडवा रे, प्रॅक्टिस करा. खालीलपैकी कोणते विषमांगी मिश्रण आहे, मिश्रणाचं इथं मी सांगणार आहे इन डिटेल मध्ये. अच्छे से देखो, खालीलपैकी कोणतं हेटेरोजेनियस मिक्सचर है, खालीलपैकी कोणतं हेटेरोजेनियस मिक्सचर आहे. बघा, मिक्सचरचे दोन प्रकार पडतात, एक समांगी आणि दुसरं विषमांगी. एक होमोजेनियस, दुसरं हेटेरोजेनियस. तुम्ही साखर घ्या, पाणी घ्या, साखर झाला सोल्यूट, पाणी झालं सॉल्व्हंट, पाक झाला, त्याच्यापासून पाक बनला ते झालं सोल्युशन. आता तिथं काही लेअर दिसतात का रे, पाकमध्ये एक लेअर इकडं दिसतोय, दुसरा इकडं नाही. याला म्हणायचं समांगी मिश्रण, हे याला म्हणायचं होमोजेनियस मिक्सचर. पण तुम्ही पेट्रोल काढा एखाद्याच्या गाडीतून, आपली नका काढू, दुसऱ्याच्या गाडीतून एखादं पेट्रोल काढा आणि पाण्यात टाका. किती दिवसभर जरी असं शेक करत बसले आणि तुम्ही स्थिर केलं का 2 लेअर तयार होतात. आता 2 लेअर कसे तयार होतात, डेन्सिटीवरून, वजनावरून. ज्याचं वजन कमी ते वर, ज्याचं वजन जास्त ते खाली. म्हणून पाणी नेहमी वजनाने जड असतं, म्हणून पाणी खाली, पेट्रोल वर, कळलं, तेल वर. मग याचा अर्थ काय झाला, ते किती दिवसभर जरी शेक करत बसले तरी होत नाही. म्हणजे हे झालं विषमांगी मिश्रण, याला हे झालं हेटेरोजेनियस मिक्सचर. आंसर आपको मिल ही गया होगा, तेल आणि पाणी भेटलं. हवा काय आहे, होमोजेनियस आहे की नाही. आपण श्वास घेतला तर नायट्रोजन आलाय, ऑक्सिजन आला, असं होत नाही. सगळं काय आहे ते होमोजेनियस मिक्सचर आहे. क्लोरीन घातलेलं पाणी, इथून काय शिकू सर मी. बघा, आपण जेव्हा स्विमिंग टँकमध्ये जातो बऱ्याचदा काय होतं, ते क्लिनिंगसाठी कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड वापरतात. याला म्हणतात विरंजक चूर्ण, याला म्हणतात ब्लिचिंग पावडर. हा काय करतो रे, कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड हा क्लोरीन जनरेट करतो, क्लोरीन देतो. पाण्यात टाकला की क्लोरीन देतो आणि मग क्लोरीनचा उपयोग काय होतो, ब्लिचिंग पावडरचा, पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी. त्याच्यातले जे जंतू असतात ते मारण्याचं काम क्लोरीन करतो. पण होतं काय, त्यांनी जर अतिप्रमाणात टाकलं, आपण स्विमिंगला गेलो, डोळे उघडले का डोळे जळजळ करतात, मग समजून घ्यायचं का त्यांनी क्लोरीन, त्यांना कळलं नाही किती टाकायचं, त्यांनी जास्त प्रमाणात टाकलं. खूप सारे क्वेश्चन्स आहेत बरं का. कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड, विरंजक चूर्ण, त्याचा फॉर्म्युला, ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरतात. हे सगळं लक्षात ठेवावं लागेल या प्रश्नावरून. आता समुद्राचं पाणी हे काय होमोजेनियसच आहे. करेक्ट, इसका क्या आंसर मिला आपको, किसका, कोणते विषमांगी मिश्रण, तर तेल आणि पाणी. चलो जी, नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. अच्छे से देखो. जठरात डॅश आम्ल असते. आपण जे खातो आपल्या पोटामध्ये, जठरामध्ये कोणतं ऍसिड असतं. जे सायंटिफिक असिस्टंट वाले आहेत त्यांनी लगेच कॉमेंट करा की किती मोलारचं असतं ते. बघा, आता याच्यामध्ये आता तुम्हाला याच्याबद्दल सगळी माहिती, ऑलरेडी प्रिव्हियस सेशनमध्ये हा क्वेश्चन आपण घेतला होता, थेरॉटिकली होता, पण आता इथं त्याच्यावर क्वेश्चन तयार झालाय. आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, हायड्रोक्लोरिक आम्ल असतं. त्याचा फॉर्म्युला आहे HCl.
HCl म्हणजे हा कार्बन नाही बरं का रे, हा कार्बन नाहीये, हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन, बरोबर. हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं आणि ते किती मोलारचं असतं, ते असतं 1 मोलार. आता pH स्केल तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलंय, म्हणजे किती स्ट्रॉंगेस्ट ऍसिड आहे ते. 0 झालं म्हणजे एकदमच स्ट्रॉंगेस्ट, म्हणजे याची ऍसिडिटी खूप असते. म्हणजे आपण किती काही खाल्लं तरी ते पचकन पचण्यासाठी आपल्याला काय होतंय, त्याचा वापर करतं ते. बघा, जठरात किंवा पोटामध्ये कोणतं ऍसिड असतं, इसका क्या आंसर मिला आपको बताओ. इसका आंसर है हायड्रोक्लोरिक ऍसिड. सल्फ्युरिक नाही. सल्फ्युरिक पासून काय शिकू, सल्फ्युरिक ऍसिड हे रसायनांचा राजा आहे, किंग ऑफ केमिकल्स आहे, बरोबर. ऍसिटिक ऍसिड इथून काय शिकू, ऍसिटिक ऍसिड हे व्हिनेगरमध्ये असतं. बरेचसे लोक राईस बनवत असताना त्याच्यात 1-2 ml ऍसिटिक ऍसिड म्हणजे व्हिनेगर टाकतात, तर त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड असतं. ऍसिटिक ऍसिड किती % असतं, ते साधारणतः 4 ते 6% ऍसिटिक ऍसिड असतं व्हिनेगरमध्ये. सायट्रिक ऍसिड, आता सर्वांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की सायट्रिक ऍसिड कशामध्ये असतं. ऑलरेडी मी तुम्हाला इन डिटेल शिकवलंय, इथं त्याच्यावर प्रश्न तयार झालाय. चलो जी देखते हैं नेक्स्ट क्वेश्चन. लेकिन 15 सेकंड्स जस्ट. बघा, ज्या क्रियेत पदार्थ द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत जातो त्या क्रियेला काय म्हणतात. आता पदार्थांची अवस्था किती 3 नाही 5. नीट बघून घ्या. स्थायू, द्रव, वायू, बरोबर आहे की नाही. आणखी 2 तुम्ही सांगायच्यात कॉमेंटमध्ये. बघा आता 3 अवस्थेबद्दल आपण बोलू. मला कॉमेंटमध्ये सांगायच्या अवस्था कोणत्या कोणत्या आहेत. आता बघा, स्थायूमधून द्रवात जाणं, बरोबर, आणि द्रवामधून वायूत जाणं. जसं बघा, पाणी हे द्रव आहे, बरोबर, H2O आहे त्याच्यात. त्याला जर तुम्ही हिटिंग दिली, त्याला जर आपण ज्वलन केलं, खाली बर्नर लावला, हीट दिली, तर त्याचं काय होतं, व्हेपरायझेशन होतं, वाफेत रूपांतर होतं, बरोबर. पण H2O असतं वाफेमध्ये. त्याच पाण्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचं काय होतं, सॉलिडिफिकेशन होतं, म्हणजे त्याचं उत्कलन होतं. म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात काय होतं, सॉलिडिफिकेशन होतं, ते गोठतं, बरोबर. गोठल्यानंतर त्याचा एक सॉलिड पार्ट तयार होतो. ही सगळी प्रोसेस काय आहे, फिजिकल प्रॉपर्टी याच्या सेम असतात. म्हणजे हा कोणता भौतिक बदल आहे, हा रासायनिक बदल नाहीये, केमिकल चेंज नाहीये. बघा, आता जर वायू अवस्थेत जर एखादा द्रवातून जात असेल तर त्याला काय म्हणतात रे, काय म्हणतात, बाष्पीभवन. काय म्हणतात, त्याचं बाष्पीभवन झालं, त्याचं उत्कलन झालं होत नाही. संप्लवन तर अजिबात नाही. इथून काय शिकायचं संप्लवन वरून. बघा, एखाद्या पदार्थ आहे, त्याचं स्थायूमध्ये तो आहे, बरोबर, सॉलिडमध्ये आहे, तो डायरेक्ट गॅसमध्ये गेला म्हणजे तो ना, आता बर्फ आहे, बर्फाला तुम्ही थोडंसं बाहेर ठेवा, थोडीशी उष्णता द्या, ते पाण्यात जाईल, आणखी उष्णता द्या, मग तो काय होईल, व्हेपरमध्ये जाईल, बरोबर. पण असे काही गोष्टी आहेत, काही सबस्टन्सेस असे आहेत, ते काही न करता डायरेक्ट पाण्यात न जाता डायरेक्ट गॅसमध्ये जातात. जैसे की कॅम्फर, कापूर तुम्ही काढा, ठेवा, ऑटोमॅटिक गायब होऊन जातं, जादू होते तिथं. म्हणजे तिथून तो द्रवात जात नाही, डायरेक्ट वायूमध्ये जातो, तर त्याला म्हणायचं संप्लवन. डांबराच्या गोळ्या, त्याला म्हणतात नॅफ्थॅलिन. डांबराची गोळी ठेवा, ते ऑटोमॅटिक गायब होऊन जाते. मग ते जादूगार त्याचा वापर करतात, हे बघा जादू गेला, गायब झाला, याला म्हणतात संप्लवन. समजलं. संप्लवनचे एक्झाम्पल पण मी तुम्हाला सांगितले. आणि द्रवातून वायूत एखादी गोष्ट जाते तर त्या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात. अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे 10 क्वेश्चन्स पाहिले. ही सिरीज अशी कंटिन्युअस चालू राहणार आहे. लेक्चर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच.